सॉरी 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 काय करतोस भावा? भावा नागिन डान्स करायला लागली. हा बरं त्या दिसना फेबिक्विकनं बुट चिटकायला लागली. बर बर चिटकी चिटकी सकाळीच्या कसलं पाडलंस मास्क वांग खाऊन आलीस का काय द्या सगळ्या तोंडा उडले. आय 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 अरे वाई डोळा लय दुखते एवढं ठेम टाकर डोळ्यात. बर बर चालतं ये झोप मागे आईला मला पण लई झोप आली. हाय 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 बुरट्या तोंडात टाकलं औषध. सॉरी सॉरी बाबा. अरे औषध नाही करायला काय तोंडात तुझ्या. सकाळच्या सरळ टाक. बर बर टाकतो 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 बाबा टाकतो. आम दुसऱ्या डोळ्यात टाकतो. आईच्या गावात वैब्या कसलं औषध आहे डोळे बडबडायला लागलं. अरे जरा हार्ड असलं औषध त्यामुळे बडबडत असतील डोळे. अरे बुरट्या फेबिक्विक टाकलंच डोळ्यात. काय आय काय अरे डोळे चिटकट बसलं माझं. अरे बुरट्या वैब्या काय टाकलं तुझ्या तर वैब्या आईच्या गावात इथंच लपून बसतो नाहीतर विश्लेला गावलं तर पडस्तोर मारल मला. वैब्या बुरट्या कुठाय सांग सुट्टी नाही तुला. तुझ्या तर ए विनया तू कोणी शिकली र. तुझ्या पळाची जरा इकडे ये र माकडा. तूच केला चिली तुझ्याशिवाय कोण नाही असलं करत. जा तू जा आणि तू वास घेत बस. जा बुरट्या. आईच्या गावात विश्ले आलं म्हणजे मारल मला. अरे वैब्या कशात हात ठेवलायस बघ. गप जरा सकाळीच्या. अरे ती बारके पोराची शी आई. बुरट्या तोंड बंद कर हळू बोल. विश्ले आले काठी घेऊन मला मारायला. वैद्या बुरट्या खावर एकदा तुला सुजवून लालच करतो. चक्रात इथे जायचं वाटतं. वैद्या खाऊशील रे. मज्जा करतो बुरटेश. ऐ काय बघ तुझ्या तर आता. ऐ, इथं बघ. ओय, इकडे, इकडे. ऐ विश्ल्या इकडे आहे मी. थांब आता खाऊशील रे. विश्ल्या इथं बघ तुझ्या तर आता. मला का मारायला लागलाय तुझ्या तर सॉरी सॉरी विश्ल्या इकडे आहे मी. इकडच गेलाय वाटत. तुझ्या तर आता. पाणी आईला चिटकून बसले. आता धावतो त्या फट्ट्या वाईब्याला. कुठे काठ वैब्या बुरट्या घावर तुला सुजवूनच काढतो. फुकणीचं विश्ले आलं या. मज्जा करतो जरा त्याची. चप्पल तिकडे टाकतो मी चप्पलाला मारत बसते. तुला आता या विश्ल्या दिसायला लागला तुला. वय बुरट्या सुट्टी नाही तुला. नमस्कार मंडळी, मी गावचा सरपंच या नात्याने सगळ्या गावाला सांगतो की आजपासून गावात कोणी सुद्धा मटण खायचं नाही.
आणि जर का कोण मटण खाताना नाहीतर मटण आणताना गावला तर त्याला चोप मार देण्यात येईल आणि 10,000 दंड घेण्यात येईल. बर बर सरपंच साहेब ती बुवा मटण खाल्लं तर चालतंय का ती सोयाबीनच असते तसलं. ती खाल्लं तर चालतंय पण बोकडाचं आणि कोंबडीचं मटण खाल्ल्याला चालणार नाही. बर 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 ती नव गावाच्या बाहेर जाऊन मटण खाल्लं तर चालतंय का. ए वैबे तुझं तोंड बंद कर, लय मोरच बोलू नको नाही तोंड पुढीन. पे जरा शांत घ्या. गावाच्या बाहेर सुद्धा जाऊन खाल्ल्याला चालणार नाही. बरं मी काय मग तू ह्यो नियम काढायचं कारण काय? अरे सुकाळीच्या श्रावण महिना चालू झालाय म्हणून नियम काढलाय. बर ती काय का असं ना पण मटण खाताना नाही मटण आणताना कोण गावला तर 10,000 आणि चोप मार आहे. बर बर चालतंय. जावा सगळी घरी. बर बर चला 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 मामा चला. विसल्या भावा आता सरपंचानं मटणाचं नाव काढल्या मला मटण खायची लई चव झाल्या बघ. अरे मग आजच खाऊया की मटण. असं मांडलास तर कातडं काढून वाळत घालीन. बर बर आता सरपंच साहेबांनी काय सांगितलं कळलं नाही मी. अरे भावा सरपंच होतं म्हणून तसं म्हणलं. उद्या सकाळी जाऊया रानात तर मटण शिजवून खाऊया. बर बर चालतंय खाऊया. ए मान्या कुणाला बोलायचं नाही बरं का. बर बर चला 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 जाऊया. ए म्हातारे पैसे दे मला. ए बोकडा तुझ्या काय बाण ठेवाय दिली तुम्ही माझ्याकडे. विसल्या कसलीला का तुझी आजी इज्जत काढली पाक तुझ्या आमच्या पुढे. थांब जरा गमत बघ. ए म्हातारे पैसे दे नाही तर मर्डर करीन तुझा. नरसाळ्या ह्या चाकून रोज मी नक्क काढते आणि ह्या चाकू तर भेदाव तुझी. चेष्टा करत नाही खरंच मर्डर करीन. कुत्र्या गोळीत घालीन. ए म्हातारे दिवाळीत फटाकड्या वाजवायची बंदूक दाखवून ब्या दाखवू नको. ह्याला खटका पण नाही. कुत्र्या मोरत बोल नको ह्यातला ऑटोमॅटिक गोळी मारायच्या. बर बर अजय पाया पडतो तुझ्या 500 रुपये दे मला. कशाला पाहिजे ते. मटण आणाय पाहिजे ती. अरे नालाय का सरपंचांना नियम काढलाय नका मटण खायचं नाही सरावनात कशाला आणतोयस मग. अगं म्हातारे त्या सरपंचाला नाही काय कळत. आम्ही गुपचूप जाऊन राहणार मटण पार्टी करणार आहे. मी नाही देणार पैसे. अगं म्हातारे दे तुला मस्तपैकी मटण आणून देतो परत गरमागरम रस्सा देतो. देतो पैसे पण मला मऊ मऊ फोडी रस्सा आणून दिला पाहिजे. बर बर चला चला जमलंय भावानी. ए चला लवकर उशीर होती. बर बर चला चला. वैब्या अरे शिजलं का बघ रे जरा. तुझ्या बाण लगेच शिजलेलं थांब जरा. ए विसल्या आपण इथं पार्टी केलेलं कोणाला कळणार तर नाही नव्हता. अरे जरा शुभ बोल की माकडा. ए शिजला असेल वाज जोरात यायला लागलाय. खरंच काय ए विसल्या भावा पिशवीतल्या भाकरी काढ ताव मारू मटणावर. बर बर. अरे तुझ्या आईला यात भाकरीच नाही. आईच्या गावात भाकरी तर आमच्या घरातच राहिल्या टेबलावर. अरे बरं वैब्या आता तेवढी भाकरी आणजा. मी नाही बाबा मागायच तर तुम्ही मटणचं पिवशीला. अरे भावा मटणाला हात पण लावत नाही जा की जा. माकडा हात नाही तोंड लावशीला तुमच्या भरोसा नाही माझा. अरे भावा खरंच नाही खाई जा आणजा भाकरी तेवढी. माकडा मग आपल्या दोघात टॉस करूया जेव्हा हरल त्यानं जायचं भाकरी आणायला. बर ठीक आहे. दगड हुडकतो. हा बघ दगड गावलाय. वली सुकी करूया आपण. वली पडली तर मी नाही जाणार. सुकी पडली तर तू जायचं. हा त्या गंडू नको मला. बर बर वली पडली तर मी जातो. सुकी पडली तर तू जा. बर बर ठीक आहे. आ, थू. त्या तुझ्या तर आता तोंडाव दुखला सुकाळीच्या राहू दे टॉस करायचा. सॉरी कावळा उड चिमणी उड करूया. बर बर चला. हा चल. कावळा उड चिमणी उड पोपट उड म्हस उड चिमणी उड रेडा उड. चुकला आता जा तूच भाकरी घेऊन ये. आईच्या गावात बर बर येतो भाकरी घेऊन पण एका सुद्धा मटणाच्या पुढीला हात लावायचं नाही कुणी. नाही लावत याचा घेऊन लवकर. बर बर जातो. भुका लागले दे लवकर. 1 तासानंतर परत माझ्या पण वा बघायच्या. अरे 1 तास झाला अजून कसं आणलाय वैब्या. येईल अजून जरा वाट बघूया. 3 तासानंतर विसल्यावर 3 तास झाला अजून कसं आला ना वैब्या. याला लय जोरात भुका लागल्या त्या पण जरा वाट बघूया वैब्याची. 5 तासानंतर आईला 5 तास झालं अजून आलेला नाही वैद्या. मी काय म्हणते म्हण्या आपण नुसतं मटण खाऊया. लय भुका लागले त्या. बर बर चल. घे. ए थांबा बुरट्यानो. ये वैब्या आणलीस का भाकरी. बुरट्यानो मला माहित होतं तुम्ही मला चुकवून मटण खाणार म्हणून मी भाकरी जाणार गेलो नाही. बिताडा मागे लपून बसलेलो. बुरट्या इथं वाट बघून आमचं डोळं जळलं तू इथंच बसलास बे अजून. बरं बरं असू दे भाऊन. चला आपण सगळी मटण खाऊया. आता कवा जाऊ भाकरी आणायला. मस्त आहे. अरे वा 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 एक नंबर झालंय मटण. ए थांबा सुकाळीच्या श्रावणात मटण खायचं म्हणून सांगितलेलं तरी खायच बसलायचं आम्ही. ए बघता का
सरपंचाला घरी आण 10,000 रुपये दंड दे. बरं ती नव सरपंच आम्ही इथं मटण शिजवून खातोय सांगितलं कोणी तुम्हाला इसलेच्या आजीनं सांगितलंय तिला मटण देतो म्हणल्याला सांग तिला नाही सा म्हणून तिनं बदला घेतलाय तुमचा. सरपंच साहेब माफ करा बस. माफ बीप काय चला घरला. विश्ल्या बाबा काल का मटण पार्टीच्या नादात 10,000 नुकसान झालं आपलं. होय आणि त्या सरपंचानं पियलं नाही हाणलं आपल्याला. होय ना का. ए विश्ल्या वैब्या ती बघा तिकडं. ते ना मटण शिजलं का बघा जरा. नाही अजून शिजला नसेल. आईच्या गावात काल आपण श्रावणात मटण खातोय म्हणून हिने आपल्याला चोपलं आणि आता हीच मटण शिजवत बसली ती. चला जाऊन चोपूया यासनी. नको थांब जाऊन सरपंचाला सांगूया सरपंचाला घेऊन इकडे येऊया आणि सगळी मिळून चुकूया असणे. चालतं चला. ए हौसा गावात जाऊन येतो तुम्ही. सरपंच साहेब थांबा. काय रे पोरानो तुमचा पिये आणि तुमचा जोडीदार शेतात पार्टी करत बसली ती मटण पार्टी. काय सांगतोस चला चोपून काढूया त्यासनी. होय कपडे फाटाच तो राहणार चला. बरं चला बरं पोरानो खरं सांगताय नका तुम्ही. खरंच सांगतोय तर. बरं चला थांबा पोरानो एका मिनिटात घरात आलो मोठं दांडकं घेऊन येतो आणि चोपून काढूया त्यासनी. बरं चांगलं मोठं नाटक घ्या जावा. एका मिनिटात आलो. आता चुपून काढतोय बघ सरपंच. ते मटण शिजले का बघा आता नाहीतर करपल. शिजले. अरे काय करताय सुकाई जाणू. अहो सरपंच तुम्ही इथं आम्हाला मटण शिजवायला लावलंयसा आणि दारूच्या बाटल्या आणाय गेलाय ते तिकडेच बसलाय. अरे माकडानं इसल्यानं वैब्यानं तुम्हाला मटण करताना बघितले पाहित न. सरपंच अरे पोरानं मारायला लागली मी. अरे बघता का आणायला.